नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हाजी अल्लाउद्दीन काशिम अत्तार यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर. आळतेगावचे सुपुत्र शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळख. आळते तालुका हातकणंगले येथील शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना समाजात रुजवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाज हितासाठी योगदान देणारे हाजी अल्लाउद्दीन काशिम अत्तार राहणार आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांची यंदाच्या हिरकणी न्यूज मीडिया आयोजित लोकराजा छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश विलासराव वाईकर यांच्या नेतृत्वाखाली पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जावेद दबडे सर तसेच समितीच्या सदस्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत हाजी अल्लाउद्दीन काशिम अत्तार त्यांची लोकराजा छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि लोककल्याणाच्या विचारांना पुढे नेणाऱ्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हिरकणी न्यूज मीडिया यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. हाजी अल्लाउद्दीन काशिम अत्तार हे आळते गावचे सुपुत्र असून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांशी निष्ठा ठेवून सामाजिक चळवळीत सक्रियपणे योगदान देणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने सामाजिक भूमिका घेतली आहे. समाजात समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याच्या कार्याची दखल घेत हिरकणी न्यूज मीडिया यांच्या वतीने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे आळतेगावच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत असून हाजी अल्लाउद्दीन काशिम अत्तार यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सन्मान, पुरोगामी विचारांचा गौरव अशा भावनेतून हिरकणी न्यूज मीडिया यांच्या वतीने हाजी अल्लाउद्दीन काशिम अत्तार यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.